पंढरपुराची वारी ही वारकऱ्यांची उपासना आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुनी उपासना वारीच आहे. दर महिन्याला 2दा वारी करणे अपेक्षित मानले जाते. काहींना ते शक्य नसते, त्यामुळे ते वर्षातून 4 वेळा वारी करतात. काहींना तेही जमत नसल्याने किमान 2 वेळा किंवा एकदा वारी केली जाते. कारण देवाजवळ जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे वारी, असे प्रतिपादन सचिन महाराज यांनी केले. सोलापूर उद्योग बँक, माजी सेवक सांस्कृतिक मंडळ व रोटरी क्लब सोलापूर MIDC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणेशोत्सव बौद्धिक व्याख्यानमालेत पंढरपूरची वारी, इतिहास आणि वर्तमान या विषयावर बुधवारी त्यांनी 7वे पुष्प गुंफले. व्यासपीठावर व्याख्यानमाला समितीने प्रेसिडेंट यल्लादास लचमापुरे, अध्यक्ष श्रीनिवास बिंगी, रोटरी अध्यक्ष रमेश कमटम, सचिव काशीनाथ कुंटला व अनेक जण उपस्थित होते. सचिन महाराज म्हणाले की वारी माणसाला परमार्थासाठी प्रोत्साहन देते. बदमाशपणा सोडणे म्हणजे परमार्थाची सुरुवात होय. देव माना किंवा न माना, परंतु देव न मानणाऱ्यांविरोधात द्वेष पसरवणारे हे अविवेकाचे पाईक आहेत. त्यांना वारकरी संप्रदायात स्थान नाही. शुद्ध भक्तिभाव, सतत नामस्मरण आणि संतांची संगत हे संस्कार वारकरी संप्रदाय शिकवतो. एकाच ठिकाणी वारंवार जाणे म्हणजे वारी. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारंवार पंढरपुरात येणाऱ्यांना वारकरी म्हणतात. महाराष्ट्रात असे एकही गाव नाही जिथून वारकरी पंढरपुरात येत नाहीत. संत ज्ञानेश्वरांच्या पूर्वीपासून वारकरी पंढरपुरात येत होते. भगवान शंकर हे पहिले वारकरी होते, अशी आख्यायिका सांगितली जाते.